आमदार विवेक भैया कोल्हे यांच्या स्वागताला उसळला जनसागर. ऐतिहासिक मिरवणूक. धन्यवाद देवाभाऊ धन्यवाद या घोषणेने कोपरगावचा आसमंत कोल्हेंनी दुमदुमून टाकला. माजी मंत्री स्वर्गवासी शंकरराव कोल्हे यांचे आशीर्वाद आणि तळागाळातील सर्व मतदार बंधू भगिनी कार्यकर्ते यांची अलौकिक साथ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास असे म्हणत युवा नेते विवेक भैया कोल्हे यांनी धन्यवाद देवाभाऊ धन्यवाद या घोषणेने कोपरगावचा आसमंत दुमदुमून टाकला. सायंकाळी 6 वाजता सुरू झालेली विजयी मिरवणूक 11 वाजता आटोपली. ही एक नवी सुरुवात आहे. पक्ष संघटन वाढवून आपल्याला विकासाचे काम करायचे आहे, अशा शब्दात युवा नेते विवेक भैया कोल्हे यांनी कार्यकर्त्यांना विश्वास दिला. केवळ तालुक्यापुरते मर्यादित म्हणून ही जबाबदारी पक्षाने दिली नसून मोठे काम संघटनात्मक दृष्टीने देखील युवा शक्तीच्या साथीने करायचे आहे. अत्याधुनिक जीप, उंट, घोडे आणि डोक्यावर घेऊन नाचणारे हजारो युवक, कार्यकर्त्यांचे फुले, हार, गुच्छ, सुहासिनींचे ठिकठिकाणी औक्षण, पेढ्यांची रेलचेल, मोठमोठे बॅनर, आकाशात फटाक्यांची बहारदार उडवणूक, डीजेचा दणदणाट, भारतीय जनता पक्षाच्या झेंड्यांची भव्य मोटरसायकल व कार रॅली, संबळ, बँड, तडमताशाचा लयबद्ध आवाज, सेल्फी आणि रील्सचा पाऊस अशी दृश्ये असलेली ऐतिहासिक भव्य दिव्य मिरवणूक संपन्न झाली. विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करून कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव थेट मुंबईतून समृद्धी मार्गे स्वागतासाठी आलेल्या युवा शक्तीच्या शेकडो वाहनांच्या ताफ्यात साईबाबा कॉर्नर कोपरगाव येथे विवेक भैया कोल्हे शनिवारी सायंकाळी दाखल झाले. त्याप्रसंगी विजयी मिरवणुकीचा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे समारोप करताना ते बोलत होते. शहरात त्यांच्या स्वागतासाठी आता थांबायचं नाही असा आशय असलेले फलक ठिकठिकाणी लावण्यात आले होते. सत्य एक्सप्रेस न्यूजसाठी रवींद्र जगताप.